21 तारखेला शक्तीपीठ विरोधात सांगलीमध्ये मोर्चा निघणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतीचे 2 तुकडे होत आहेत असंही जयंत पाटील म्हणतात। आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार असं राजू शेट्टींनी सांगितलंय। शक्तीपीठ महामार्ग गरज नसलेला असल्याचंही राजू शेट्टी म्हणतात। भाजप आता मोठ्या प्रकल्पातून कमवत आहे असाही आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। सोलापूर जिल्ह्याचा मोर्चा पंढरपूरला झाला, परभणी आणि अन्य जिल्ह्यात देखील त्याचं आयोजन आता पुढच्या काही दिवसात आहे। त्याच पद्धतीने आता सांगलीला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। एक मोठी भिंत, चीनची भिंत जशी असते तशी ती भिंत तयार होते आणि तेच गाव जे हजारो वर्ष गुण्यागोविंदानं राहतं त्याच गावातल्या शेतकऱ्यांचे 2 तुकडे होतात। इकडच्याचा तिकडच्याशी संबंध राहत नाही। शेती इकडं निम्मी आणि तिकडं निम्मी असेल तर करणं अशक्य होतं, परवडत नाही। आधीच शेती परवडत नाही। आम्ही 21 ऑगस्टला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की संयुक्त मोजणी करण्यापासून आम्ही त्याला अडथळे आणू, कारण शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको असलेला महामार्ग आहे।